हॅलो फ्रेंड्स, तर आज मी आलेली आहे IIT पवई येथे. गेटच्या आतमध्ये एंट्री करताच खूप सुंदर असा निसर्ग, खूप सगळी झाडे. असं वातावरण बघून ना खूप मला आनंद वाटतो. म्हणजे भरपूर झाडं आणि असं निसर्गाच्या सानिध्यात गेलं ना खूप छान वाटतं, एकदम आनंदी वाटतं. तर हा व्हिडिओ आहे 9 ऑगस्टचा. 9 ऑगस्ट संध्याकाळी 4 वाजता आम्ही पोहोचलो IIT पवई येथे. येथे वर्षावसानिमित्त कार्यक्रम आहे. अनंत धातू येणार आहेत, त्याचबरोबर मेडिटेशन आहे. तर आम्ही जसं PC सक्सेना हॉलमध्ये हा कार्यक्रम होता आणि कॅम्पस तुम्ही बघू शकता. खूप सुंदर असा कॅम्पस. आणि जसं हॉलच्या बाहेर पोचलो ना, खूप सुंदर अशा बुद्ध मूर्ती आणि बाबासाहेबांची मूर्ती ठेवण्यात आली होती आणि खूप सुंदर असं डेकोरेशन करण्यात आलं होतं. जसंच हॉलच्या आतमध्ये एंट्री केली ना, तर खूप सुंदर आणि मंगलमय असं वातावरण होतं. स्टेजवर अनंत धातू आणि बाबासाहेब आणि बुद्धांच्या मूर्ती ठेवण्यात आली होती आणि खूप सुंदर असं डेकोरेशन करण्यात आलं होतं. त्यानंतर हॉलमध्ये आगमन झालं भंते बोधिमित्र यांचं. खूप मंगलमय वातावरणामध्ये हा सर्व कार्यक्रम पार पडला. भंतेजींना याचना करण्यात आली. त्यानंतर भंतेजींकडनं त्रिशरण पंचशील ग्रहण केलं. त्यानंतर रथसूत्र झालं इथे आणि धातुपूजासुद्धा झाली. धातुपूजा करताना सर्वांनी मेडिटेशन केलं. त्यानंतर भंतेजींची खूप सुंदर अशी धम्मदेसना आम्ही सर्वांनी ऐकली आणि भंतेजींची धम्मदेसना ऐकून झाल्यानंतर सर्व आलेल्या पाहुण्यांचं स्वागत वगैरे झालं. सर्वजण भेटले एकमेकांना. त्यानंतर सर्वांनी खूप श्रद्धेने भंतेजींना दान केलं आणि त्यानंतर सर्वांनी अनंत धातू जे होते त्यांचं दर्शन घेतलं सर्वांनी. अतिशय प्रसन्न आणि मंगलमय वातावरणामध्ये हा संपूर्ण कार्यक्रम पार पडला. सर्वांनी श्रद्धेने भंतेजींना दान केलं आणि शरणत्व घेऊन हा कार्यक्रम संपला आणि खूप आदरपूर्वक भंतेजींनी जे अनंत धातू आणले होते ते पुन्हा रिटर्न घेऊन जाण्यासाठी म्हणजे त्यांना रिटर्न घेऊन जाण्यासाठी तिकडनं घेतले रिटर्न नेण्यासाठी. आणि ह्या कार्यक्रमाचा जर तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघायचा असेल तर त्याचा पूर्ण व्हिडिओ उद्या चॅनेलवर येईल, तर नक्की बघा. खूप सुंदर आणि मंगलदायी असा हा कार्यक्रम होता.